नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका वर्गे। आज जो आपण पॉइंट डिस्कस करणार आहोत तो म्हणजे कोरोना व्हायरस रिलेटेड। आता लक्षात घ्या की ही जी कोरोना व्हायरस इन्फेक्शन जे आहे म्हणजेच कोविड-19 इन्फेक्शन आहे, हे कोणत्याही एका प्रकारच्या व्हायरसमुळे होते। म्हणून आपल्याला आता आपल्या आजूबाजूलाही बरेचसे पेशंट्स तुम्हाला बघायला मिळत असतील की तुम्हाला बाबा कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आहेत, कोरोना व्हायरस मुळे इन्फेक्शन झालंय, मृत्यूदर वाढत चाललेला आहे। न्यूज टीव्हीमध्ये किंवा आजूबाजूला प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तुम्हाला आता हे पेशंट बघायला मिळत असतील। ही जी काही कंडिशन आहे या कंडिशनला पॅन्डेमिक डिसीज, पॅन्डेमिक म्हणजे काय, हीच कंडिशन जगभरामधल्या प्रत्येक देशामध्ये तुम्हाला ही बघायला मिळतीये। याचे पेशंट आणि संख्या ही आता दिवसेंदिवस ही वाढत चाललेली आहे। मराठीमध्ये यालाच म्हणतात की महामारी। म्हणजे काय की साथीचा आजार सारखीच कंडिशन असते की एक इन्फेक्शन हे जे आहे हे आटोक्यात आणणं खूप अवघड असतं। इन्फेक्शन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे हे खूप लवकरात लवकर स्प्रेड होत असतं। त्यामुळे ह्याच्यावर आळा जे घालणं असतं, ट्रीटमेंट जी असते ही आटोक्यात आणणं फार अवघड असतं। आणि व्हायरस याची एक स्वतःची एक कॅपॅसिटी असते। व्हायरस हा कोणत्याही प्रकारच्या जिवंत पेशींमध्ये तुम्हाला आढळून येणार आहे, मग ते वनस्पतींचे असो, प्राण्यांचे असो किंवा ह्युमन बीइंगचे म्हणजे व्यक्तींमध्ये माणसांमधले असो। तर याची एक स्वतःची कॅपॅसिटी असते की ते त्याचं स्ट्रक्चर हे चेंज करत असतं। ती पेशी स्वतःच्याच पेशीसारखी अजून एक पेशी निर्माण करू शकते। म्हणजे काय, सेल्फ इम्प्लिमेंटेशन, स्वतःचीच एक इमेज सेम कॉपी तयार करतं। आणि या कंडिशन मध्ये कसं होतं की हे व्हायरस त्यामुळे स्ट्रक्चर त्याचं बदलत जातं। हा व्हायरस जो कोणता आहे हाच आधी आयडेंटिफाय करणं, शोधून काढणं आणि मग त्याच्यावर ट्रीटमेंट करणं। त्यामुळं हे जे कोरोना व्हायरसचं जे काही इन्फेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला आता आढळून येत असेल की सुरुवातीला काही वेगळी लक्षणं होती आणि आता याच्यामध्ये काही वेगळे साइन अँड सिम्पटम्स म्हणजे लक्षणं ही प्रत्येक रुग्णांमध्ये तुम्हाला आढळू शकतात। तर आता आपण जो पॉइंट महत्त्वाचा डिस्कस करणार आहोत तो म्हणजे व्हायरस। कोरोना व्हायरस या रिलेटेड जे काही लक्षणं, साइन अँड सिम्पटम्स आहेत हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणारच आहोत। पण आपण या व्हिडिओमध्ये आपण कोणताही व्हायरस हा कसा असतो, त्याची काय कॅपॅसिटी असते, ते स्ट्रक्चर कसं असतं, त्याचे काय टाइप्स आहेत, त्याच्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आता मी तुमच्याशी डिस्कस करत आहे। तर व्हायरस म्हणजे हा विषाणू, मराठीमध्ये आपण त्याला विषाणू म्हणू शकतो। तर हा सब मायक्रोस्कोप म्हणजे मायक्रोस्कोप मध्ये पण आपण खूप अगदी सब मायक्रोस्कोपिक इन्फेक्शियस एजंट असतो। म्हणजे काय की आपल्याला तो आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, तो आपल्याला मायक्रोस्कोपच्या अंडरच आपण हा बघू शकतो। आणि हा जसं मी आधीही बोलले की हा वनस्पती, प्राणी आणि माणूस या व्यक्तींमध्ये की ज्यांच्यामध्ये जाणीव आहे, जीवन आहे, पेशी आहेत, जिवंत पेशी आहेत, ज्या पेशींमधून त्याला पोषण मिळणार आहे। म्हणजे ह्या व्हायरसेसमध्ये स्वतःचं जे काही पोषण जे लागतं डेव्हलप होण्यासाठी हे स्वतःचं नसतं। त्यामुळं तो कोणत्याही प्रकारच्या जिवंत पेशींवर अवलंबून असतो की त्या पेशींवाटे त्याला त्याचं पोषण मिळणार आहे आणि त्यामुळं त्याचं जे प्रोडक्शन म्हणतोय आपण, मल्टिप्लिकेशन आहे हे होणार आहे। टाइप्स असतात म्हणजे त्याचे पुन्हा उपप्रकार काही आपल्याला बघायला मिळू शकतात आणि ते जवळजवळ लाखात आहेत। त्यामुळे कोणत्या व्हायरसचं इन्फेक्शन झालंय हे ओळखून त्याला ट्रीटमेंट करणं आणि प्रॉपर त्याला सूट होणारी ट्रीटमेंट करणं, हा जो काही कालावधी असतो हा कालावधी निघून जातो आणि या कालावधीच्या दरम्यानच त्या पेशी स्वतःच्या अजून पेशी डेव्हलप करतात। आता या पेशींचं काही स्ट्रक्चर असतं म्हणजे काय, तर एक याच्यामध्ये एक सेंटरला म्हणजे केंद्रबिंदूमध्ये डीएनए आणि आरएनए हे काही तुम्हाला याच्या सेंटरमध्ये। तर आता आपण बघणार आहोत की हे जे व्हायरस आहे, जर कोणत्याही प्रकारचा इन्फेक्शन झालेला जो व्हायरस आहे याच्या पेशींची रचना ही कशी असते, तर याच्यामध्ये केंद्रबिंदूमध्ये डीएनए किंवा आरएनए असे जेनेटिक मटेरियल असतं। त्याच्या बाहेरील बाजूमध्ये असतात प्रोटीनचा एक लेयर असतो की जे आतमध्ये केंद्रबिंदूमध्ये असणारे डीएनए किंवा आरएनए आहेत हे डिस्टर्ब होऊ नयेत। होस्ट सेल जी आहे, ही जी पेशींची रचना आहे ही डिस्टर्ब होऊ नये म्हणून प्रोटेक्शनसाठी नंतर प्रोटीन असतात। त्याच्या बाहेरील बाजूमध्ये तुम्हाला हे लिपिड भेटतात, लिपिड बघायला मिळतात। हे जे एक स्ट्रक्चर आहे हे एक आणि हे प्रत्येक पेशींची एक कॅपॅसिटी असते की ते त्यांच्यासारख्याच अजून काही पेशी डेव्हलप करू शकतात, सेल्फ रिप्लिमेंटेशन।
ठीक आहे. तर आता आपण बघूया आहोत याचा स्प्रेड. स्प्रेड म्हणजे काय, की हा एका व्यक्तीपासून दुसरीकडे किंवा आपण म्हणलं की प्रत्येक जिवंत पेशींमध्ये हा आपल्याला बघायला मिळतो. मग जिवंत पेशी ह्या वनस्पतींमध्येही आहेत, प्राण्यांमध्येही आहेत आणि ह्युमन बिंग्समध्ये पण आहेत. तर आपण आता बघूया वनस्पतींमध्ये हा जो स्प्रेड आहे व्हायरसचा हा कशा प्रकारे होत असेल. तर वनस्पती एक इन्फेक्टेड वनस्पती आहे किंवा एक झाड आहे, त्या झाडावर जे काही इन्सेक्ट्स असतात, किडे असतात, तर तो प्रत्येक झाडामध्ये हे पाण्याचं प्रमाण, ते इन्फेक्शन जे मटेरियल आहे, पाण्याचं द्रवस्वरूप जो काही पदार्थ आहे, हे इन्सेक्ट हे शोषून घेतले जातात आणि तो इन्सेक्ट एका झाडावरून किंवा जो किडा आहे हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जेव्हा जातो त्यावेळी ते इन्फेक्शन तो त्या जे हेल्दी झाड आहे ज्याला इन्फेक्शन नाहीये त्याला हा स्प्रेड करतो. म्हणजे वनस्पतींमध्ये इन्फेक्शन हे इन्सेक्ट थ्रू होतं, कीटकांमार्फत होतं. दुसरं एक आहे की आपल्याला प्राण्यांमध्ये, ॲनिमल्समध्येही बघायला मिळतं. मग ते कोणत्याही प्रकारचे ॲनिमल्स असतो. मग ॲनिमल्समध्ये स्प्रेड हा कसा होतो, तर तुम्ही जळू, आयुर्वेदमध्ये जळू हा जो आहे रक्त मोशन करण्यासाठी जो वापरतात, तर ती जळू एका समजा इन्फेक्शन झालेल्या एखाद्या ॲनिमलला किंवा प्राण्याला ती जळू रक्त त्या प्राण्याचं शोषून घेते आणि काही कालावधीनंतर ती पुन्हा दुसऱ्या हेल्दी ॲनिमल्सचं, म्हणजे ज्या ॲनिमलला, ज्या प्राण्याला काहीही या व्हायरसचा इन्फेक्शन आधी झालेलं नाहीये, त्याचं पुन्हा रक्त जेव्हा शोषून घेत असते त्यावेळी ते एका प्राण्या थ्रू दुसरीकडे हे इन्फेक्शन जे आहे व्हायरसचं इन्फेक्शन हे स्प्रेड केलं जातं. तसंच ह्युमन बिंग्समध्ये म्हणजे मनुष्यामध्ये पण, माणसांमध्ये पण ह्या प्रकारचे वेगवेगळे इन्फेक्शन आहेत. तर ते कोणते कोणते आहेत, तर तुम्ही बघू शकता इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा म्हणजे इन्फ्लुएन्झा ए हे जे इन्फेक्शन आहे हे सर्दी आणि खोकल्यामार्फत स्प्रेड केलं जातं. हे नंतरचं आहे हे HIV हे इन्फेक्शन सेक्शुअल कॉन्टॅक्ट थ्रू स्प्रेड केलं जातं. एका व्यक्तीपासून दुसरीकडे हा व्हायरस हा स्प्रेड होतो. हिपॅटायटिस ए किंवा हिपॅटायटिस बी हे जे काही आहे व्हायरल इन्फेक्शन, तर हे सुद्धा व्यक्तीच्या इन्फेक्शन, ब्लडच्या इन्फेक्शनमुळे आणि तसेच कंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे पाण्याच्या इन्फेक्शनमुळं हे स्प्रेड होतं. आता रोटा व्हायरसमध्ये गॅस्ट्रोएन्टरायटिस हे इन्फेक्शन बसतं. तर हे स्प्रेड कसं होतं, तर ज्या व्यक्तीला हे इन्फेक्शन झालेलं आहे याच्या स्टूलमध्ये हे इन्फेक्शन असतं. त्या व्यक्तीने स्टूल केल्यानंतर प्रॉपरली जर हँडवॉश केले नाहीत, हात धुतलेले नाही आहेत, तर हे इन्फेक्शन त्या व्यक्तीच्या दुसऱ्या एका व्यक्तीला ह्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर पाण्यावाटे आणि अन्नावाटे सुद्धा हे इन्फेक्शन स्प्रेड होतं. म्हणून हा फिको ओरल रूट म्हणतो आपण स्प्रेड ऑफ इन्फेक्शनचा जो काही आहे तो. आता आपण बघणार आहोत की एखाद्या ॲनिमल्सला किंवा वनस्पतीला जर हे इन्फेक्शन झालं तर बाबा ते कसे त्यातून मार्ग काढत असतील. तर कोणत्याही वनस्पतीला जर हे इन्फेक्शन झालं तर जो इन्फेक्शन मटेरियल आहे, ते जे काही स्राव आहे, ती वनस्पती स्वतः शरीराबाहेर तो द्राव फेकते. तसाच कोणत्याही ॲनिमल्सला म्हणजे प्राण्यांमध्येही झाला असेल तरी प्राण्यांमध्येही सेम हेच आहे की ते प्राणी जे काही होस्ट सेल्स आहेत, जे काही इन्फेक्टेड मटेरियल आहेत, इन्फेक्टेड पेशी आहेत, ते शरीराबाहेर फेकले जातात. आता यांचा इम्युन रिस्पॉन्स बघूया. म्हणजे हे ह्युमन बिंग्समध्ये म्हणजे माणसांमध्ये कसं लागू आहे, तर माणसांमध्ये ती प्रोसेस होत नाही. आपल्याला हा बाहेरून सपोर्ट घ्यावा लागतो. बाहेरून कोणताही जेव्हा आपण आर्टिफिशियल सपोर्ट घेतो त्याला आपण वॅक्सिन म्हणतो. म्हणजे काय, की तुमची प्रतिकार क्षमता त्या वॅक्सिनला रिॲक्ट करायला कमी पडते. वॅक्सिनला बरं करायची जी काही प्रोसेस आहे त्याला ती कमी पडतीये, म्हणून आपण बाहेरून जो सपोर्ट घेतोय तो म्हणजे वॅक्सिन. तर असे कोणते कोणते वॅक्सिन्स आपल्याला बघायला मिळू शकतात, तर जे आपण पहिल्या कंडिशन्समध्ये डिस्कस केले की इन्फ्लुएन्झा म्हणजे ही जी काही कंडिशन आहे याच्यामध्ये स्वाईन फ्लू जो कॉमनली आपल्याला ही टर्म बघायला मिळते की थोड्या दिवस आधी ही पॅन्डेमिक कंडिशन होती, हा सुद्धा आजार आपल्याला जगभर बघायला मिळालेला आणि त्याच्या रिलेटेड जे काही वॅक्सिन आलेलं आहे ते म्हणजे इन्फ्लुवॅक वॅक्सिन. आणि त्याच्यामधले सब टाइप्स आणखीन बघायला मिळतील. फ्ल्यूकॉड्री. आता जे काही ॲडव्हान्स आलेलं आहे ते म्हणजे नेझल म्हणजे काय, ते वॅक्सिन तुमच्या नाकांच्या दोन्ही नॉस्ट्रिलमध्ये डिवाइड करून ते वॅक्सिनचा डोस हा दिला जातो. याचा हा डोस मी सांगेन की हा वार्षिक डोस असतो. हा डोस म्हणजे काय, की आपल्याला कोणतेही वॅक्सिन इम्युनिटी किती दिवस देत आहे बाबा, तर 1 वर्षभर त्याचा कालावधी पिरियड आहे. एका वर्षभरामध्ये तुम्हाला हे वॅक्सिन परत घ्यायचं नाही.
तसंच हिपॅटायटिस इन्फेक्शन, हिपॅटायटिसचं जे इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी असे आपल्याला सबटाईप बघायला मिळतात. परंतु हिपॅटायटिस एचं जे काही इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये पण प्रोटेक्शनसाठी, प्रिव्हेन्शनसाठी जे काही आपण वॅक्सिन घेतोय तर त्याचे युजली 2 डोस असतात. एक स्पेसिफिक कालावधी मी इथे सांगेन प्रत्येक वॅक्सिनचा, कारण ते ठराविक कालावधीमध्येच त्या पेशी ऍक्टिव्ह होतात. हे जे आहे सेम इंजेक्शन तुम्हाला, आता आपण बघूया हिपॅटायटिस ए कंडिशन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याचे 2 डोसेस असतात. 2 वेळा तुम्हाला सेम इंजेक्शन हे ठराविक कालावधीनंतर घ्यावं लागणार आहे, बरोबर. तर पहिला जो इंजेक्शनचा जो आहे, समजा तुम्ही आता या महिन्यामध्ये घेतलेला आहे तर पुढच्या 2 महिन्यानंतर तुम्हाला सेम इंजेक्शन घ्यायचं आहे. परंतु हा जो कालावधी आहे हा जर तुमचा पुढे पाठीमागे होत असेल तर तसा तुम्ही तुमच्या फिजिशियनशी डिस्कस करा, तुमच्या डॉक्टरांशी डिस्कस करा. परंतु आयडियली हा जो कालावधी आहे हा ठरलेला असतो. हा कालावधी जर तुमचा त्या दरम्यानच्या काळामध्ये ते वॅक्सिन जात नाहीये, बऱ्याचशा पेशंट्समध्ये आम्ही बघतो की आता हे जे मी शेड्यूल सांगतेय वॅक्सिनचं पुढे, तर तो 1 डोस घेतला जातो, पुढचा डोस हा घेतला जात नाही. तर अशा कंडिशन्समध्ये तुम्ही जे आधी घेतलेलं जे काही वॅक्सिन आहे हे लागू होत नाही. तुम्हाला परत ते सुरुवातीपासून जे काही वॅक्सिनचे डोसेस आहेत तर ते घ्यायला लागू शकतात. तर हिपॅटायटिस ए कंडिशनमध्ये 0 म्हणजे पहिला डोस आणि 2 महिन्यानंतर हा जो दुसरा डोस आहे सेम वॅक्सिनचा. तसंच हिपॅटायटिस ए मध्ये बी मध्ये कोणता आपल्याला बघायला मिळतो, तर ह्याचे 3 डोसेस असतात. कोणत्या कोणत्या कालावधीमध्ये, तर 1 महिन्याचा पहिला डोस, त्यानंतर 1 महिन्याचा कालावधी आणि त्यानंतर 6 महिन्याचा कालावधी. नंतरचे जे आहेत क्रॉनिक इन्फेक्शन, क्रॉनिक इन्फेक्शन हे आपल्याला बऱ्यापैकी सगळीकडे बघितले जातात. तर त्यातलं जे पहिलं बघितलं जाणारं इन्फेक्शन आहे टायफॉइड. टायफॉइड हा बऱ्याचदा तुम्हाला कॉमनली बघितला जातो, परंतु टायफॉइड हे वॅक्सिन आपण रुटीनली फार कमी वेळा घेतो. हे स्पेशली जे काही शेफ्स आहेत हॉटेलमध्ये, जे काही जेवण बनवतात, ज्यांचा अन्नाशी कॉन्टॅक्ट येतो, अशा व्यक्तींना आम्ही हे वॅक्सिन कंपल्सरी सांगतो. म्हणजे काय, तर ते टायफॉइड इन्फेक्शन हे जे एखाद्या व्यक्तीला झालंय, शेफला झालाय, टायफॉइड फीवर झालाय किंवा टायफॉइड इन्फेक्शन झालंय, तर तो जे काही जेवण बनवणार आहे त्याचा कॉन्टॅक्ट त्या जेवणाशी येणार आहे आणि ते जेवण जे काही व्यक्ती खाणार आहेत, ज्या निरोगी व्यक्ती आहेत, त्यांना हे इन्फेक्शन त्याच्यापासून स्प्रेड होणार आहे. म्हणजे काय, हे एका व्यक्तीपासून दुसरीकडे ते स्प्रेड होणार आहे. म्हणून टायफॉइड वॅक्सिन जे दिलं जातं, टाइफबार म्हणूया आपण, हा ब्रँड नेम आहे. तर याच्या अंडर जे काही वॅक्सिन दिलं जातं हे 2 ते 3 वर्षानंतर ह्याचा डोस हा रिपीट करायचा. 0.5 ml इंजेक्शनचा डोस असतो हा. परंतु हा जर तुम्ही आधी घेतला असेल, म्हणजे आम्ही बऱ्याचशा पेशंट्सना एक ठराविक कालावधी जो मी वारंवार मेन्शन करतेय की हा कालावधी आहे टायफॉइड वॅक्सिनचा 2 ते 3 वर्ष. जर तुम्ही हे आधी घेतला असेल तर तुम्हाला हे परत रिपीट करायची गरज नाही. 2 ते 3 वर्षाच्या कालावधीनंतर तुम्ही परत रिपीट हे करू शकता. नंतर कॉमनली बघितलं जाणारे इन्फेक्शन आहे ते म्हणजे निमोनिया. जे आता आपण कोरोना पेशंट बघतोय, कोविड-19 इन्फेक्शनमुळे जे काही मृत्यूदर आहे, अशा मॅक्झिमम पेशंट्समध्ये निमोनिया म्हणजे फुफ्फुसांचं जे काही इन्फेक्शन आहे हे बघायला मिळतं. तर हे आपल्याला क्रॉनिक बघायला मिळू शकणारी कंडिशन आहे. अशा ह्याच्यामध्ये सुद्धा काही वॅक्सिन प्रिव्हेन्शन म्हणून, इम्युनिटी बूस्टर म्हणून, आर्टिफिशियली इम्युनिटी तुमची क्रिएट करण्यासाठी दिले जातात. ते म्हणजे कोणते, तर प्रिव्हेनार आणि निमोकोकल. परंतु हे वॅक्सिन तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. त्याचे जे काही डोस आहेत ते तुमचे फिजिशियन ठरवतात, कारण तुमची जी त्यावेळेची प्रेझेंट सिम्पटम्स आहेत, त्यावेळेची जी काही लक्षणं आहेत याच्यानुसार हा डिवाइड केले जातात की तो कोणता डोस कधी द्यायचा आहे आणि किती कालावधीनंतर द्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर जो बघितला जातो तो HPV म्हणजे काय, तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. हा कधी दिला जातो, तर हा गर्भाशयाच्या पिशवीचा जो काही कॅन्सर आहे हा प्रिव्हेन्शन करण्यासाठी, म्हणजे हा होऊ नये म्हणून हे जे वॅक्सिन दिलं जातं, तर ह्या वॅक्सिनला नाव आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. तर आता आपण जे बघितलं वॅक्सिन आणि वॅक्सिनचा कालावधी किती, डोस किती, आपण हे बघितलं. तर वॅक्सिन हे आर्टिफिशियल ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे, ही लक्षात घ्या. म्हणजे बाहेरून आपण सपोर्ट देतोय. तर वॅक्सिनमध्ये लाईव्ह ॲट्युनेटेड अँड डेड वॅक्सिन असे प्रकार असतात. तर लाईव्ह ॲट्युनेटेड म्हणजे काय, तर अर्धवट मेलेले व्हायरसेस, आणि डेड म्हणजे हे पूर्णतः मृत असलेले व्हायरसेस. हे आपण वॅक्सिन वाटे त्या व्हायरस रिलेटेड जे काही आपण वॅक्सिन देतोय त्याच्यामध्ये आपण तुमच्या बॉडीमध्ये
इन्सर्ट करतोय आणि ही आपल्या शरीराची प्रतिकारक क्षमता कमी पडतीये म्हणून आपण वॅक्सिनचा सपोर्ट घेतोय आणि आपली इम्युनिटी ही डेव्हलप करतोय. एक नॅचरल इम्युनिटी असते की त्याला कोणत्याही सपोर्टची गरज नसते, ते नॅचरली म्हणजे काय म्हणतो आपण बरे होतात, आपोआप बरे होतात कोणताही सपोर्ट न घेता. आणि वॅक्सिन हा आर्टिफिशियल सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळं आपली इम्युनिटी ही डेव्हलप होत जाते. ठीक आहे, आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये जे काही व्हायरसचं बेसिक स्ट्रक्चर, व्हायरस म्हणजे काय, विषाणू म्हणजे काय, त्याचं स्ट्रक्चर काय, त्याचा स्प्रेड कसा होतो आणि वॅक्सिन या रिलेटेड आपण बोललेलो आहोत. परंतु आपण आपल्या आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोरोना व्हायरस आणि त्याची काही लक्षणं आहेत आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. ज्या व्यक्तींना याची गरज आहे ह्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. आपण आपल्या क्लिनिकमध्ये फ्री होमिओपॅथिक कन्सल्टेशन आणि फ्री ट्रीटमेंट ही आपण दिली जाते. त्यामुळे आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोविड-19 इन्फेक्शन याची लक्षणं आणि त्याची होमिओपॅथिक मॅनेजमेंट हा मुद्दा आपण डिस्कस करणार आहोत. थँक्यू.